तिथे त्यांची जी भाषा बघितल्यानंतर अजून एक आपल्याला चेअर बसू शकतो. हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. ह्याच ड्रेसवरती दुसरा ब्लॉग शूट करताना तुम्ही बघताय. एक रिझन आहे. आता दरवर्षी मी माझ्या सासरी जे माझं कुळदैवत आहे आमचं, तर तिकडे आम्ही जातो. हे तुम्ही बघताय आणि आपण वर्षातून एकदा कुळाला नक्कीच जावं. पण तुम्ही कधी माझ्या माहेरी मी कुळाला जाताना बघितलं का आत्तापर्यंत? कुणी कधी मला विचारलं देखील नाही की धनश्री तू कधी दिसलीच नाही. कारण आम्ही जेव्हा ह्याला जातो, जेजुरीला जातो, तेव्हा आमच्या ताई म्हणजे माझ्या नंदुबाई सोबत असतात. कारण ते त्यांचं माहेरचं कुळ आहे आणि त्याही येतातच आणि आम्ही घेऊन जातो. पण मी कधी गेलेली, कुणीच मला विचारलं नाही की धनश्री आणि तुझं माहेरकडचं कुळाचं वगैरे कधी मी बघितलं नाही. मला आश्चर्य वाटतं, मला असा प्रश्न कुणीच विचारला नाही. पण हां, आता मागच्या वर्षी विनू मम्मीला घेऊन गेला होता. आजी वगैरे गेली होती, त्यावेळी त्याने विचारलं होतं मला. पण मी तेव्हा मुंबईला होती, त्याच्यामुळे मी जाऊ शकले नव्हते. पण आता ह्या वर्षी तो योग आलेला आहे आणि पहिल्यांदा मी माझ्या माहेरच्या कुळाला चालले. कुठे चालले ते तिथे डायरेक्ट गेल्यानंतर तुम्हाला समजेल. आणि रात्री निघणार आहोत. आता इथून जवळजवळ 5 ते 6 तास, म्हणजे कोवाडवरून 5 ते 6 तास लागतात. गडिंग्लजवरून मला वाटतं 5 तास लागतील. साताऱ्याच्या पुढे आहे आणि मी पहिल्यांदाच बघणार आहे. आणि जसं माझं सासरकडचं कुळ महादेवाचंच येतं, जसं की मार्तंड मल्हारी, तसंच इकडचं पण सेमच आहे. फक्त देवाची रूपं अनेक आहेत. आणि फायनली मी म्हणजे माझं जायचं की नाही हाच सुरू होतं. कारण वीकडेजला असतं तर आराचं स्कूल असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला पॉसिबल होणार नव्हतं. पण विनूनं बरोबर आजच्या दिवशी ठेवलं, त्याच्यामुळे योग आलेला आहे. आणि संध्याकाळी रात्री निघणार आहोत. सकाळी अभिषेकसाठी भेटला आहे आम्हाला स्लॉट जो आहे तो, तर पहिल्यांदा बघेन आणि खूप नशिबान समजते जायला मिळतं आहे. चलो. आवाज ऐकताय तुम्ही रातकिड्यांचं सगळ्या. आरव झोपला आहे त्या खोलीत, म्हणजे माझ्या खोलीतच आम्ही दोघं झोपतो, आरव आणि मी. आता मी या खोलीत आली तर साडी बहुतेक मी तिकडेच घेऊन गेली वाटतं. आता साडी नेसते. मम्मी विनू 10:30ला निघणार होती. तिची जेवली आणि 8 वाजता झोपायचा प्रयत्न केला. थोडासा असं वाटत होतं झोप, पण नाही चालली झोप शेवटी. आवाज भरपूर यायला लागलात रातकिड्यांची. पाऊस अजून पडतो की काय माहीत, कारण मगाशी पाऊस पडून गेला. आता साडी नेसते. मम्मी बोलली तिकडून सगळं ते घेऊन यायला लागले काय काय. बाबा खाली झोपले तर त्यांना परत उठवायचं आहे. बाबांना विचारलं कालच की जाऊन येऊ का, जाऊन ये जा म्हणायला लागले पायाकडून. आता पटकन तयार होते. ड्रेस घालून जायचा विचार केलेला प्रवासात, ते बरं पडेल म्हणून. परत आणि मग राहू देत म्हटलं विचार केला. परत मी साडीच नेसते. पटकन तयार होते. आता तयार झाले आणि ही माहेश्वरीच नेसली साडी. आणि कसं हलकी फुलकी प्रवासाला पण उत्तम, आणि जसं जड वाटत नाही, चालायला फिरायला बरी एकदम व्यवस्थित आहे म्हणून. विनू मम्मी इथे बरोबर ना 12-12:15च्या दरम्यान आली गडहिंग्लजमध्ये. आणि मला तर इतकी झोप आलेली, मी तयार होऊन परत आणि अर्धा तास झोप घेतलेली, असं झालेलं. निघालो आम्ही. रात्र भरपूर तर झाली होतीच, पण जाताना भीती वाटत होती. कारण रात्रीचा प्रवास आपल्याला नेहमी भीतीदायक वाटतोच. रिझन्स आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. कारण कितीही पट्टीचा ड्रायव्हर असेल तरी झोप येणंच. पण जिथे स्वामींचा तारक मंत्र आहे, अनुभव नेहमी चांगलेच येतात. आम्ही निघालो. इथून म्हणजे गडहिंग्लजमधून जवळजवळ 5.5 तास आम्हाला रस्ता दाखवत होता. फायनली आम्ही 5च्या दरम्यान जाऊन पोहोचलो तिथे. पूर्ण शांत होतं सगळं. मम्मी सांगत होती मागच्या वर्षी ते लोक जेव्हा गेले होते, श्रावणमध्ये गेले होते, आणि इतक्या रांगा होता म्हणायला लागली. जिथून आता आमची गाडी जाते ना तिथूनसुद्धा लोकं होती. पण त्यावेळीसुद्धा छान दर्शन झालं होतं त्यांचं आणि अभिषेकसुद्धा झाला होता. मग ह्यावेळी म्हटलं निवांत आपल्याला मिळणार आहे, कारण श्रावण सुरू व्हायला अजून 4-5 दिवस आहेत आणि आम्ही त्याआधीच गेलो होतो, त्यामुळे एवढं काही गर्दी नव्हतीच. पण तयारी मात्र लोकांची सुरू होती. शिखर शिंगणापूरला येऊन पोहोचलो आहे आम्ही जवळजवळ 5 तासाच्या प्रवासानंतर. आणि हा कळस आहे. मी याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही काहीही करा, कितीही देवांना जा,
कुठल्याही पद्धतीचं काहीही गोष्टी करा की आयुष्य चांगलं होऊ देत, हे होऊ देत, ते होऊ देत, पण जोपर्यंत तुम्ही कुळधर्म करत नाही, तुमच्या कुळाला वर्षातून एकदा तरी जाऊन येत नाही, तोपर्यंत काहीच सॉर्टेड नाही आयुष्यामध्ये. कारण आपल्या कुळाचा उद्धार हे आपल्या कुळदेवतेच्या हातात असतो. मला जेवढं समजतं तेवढं मी सांगू शकते, कारण हे माझे पर्सनल अनुभव आहेत, ज्यावरून मी सांगते. मी गेले 7-8 वर्ष माझं सासरचं जे कुळदैवतचं आहे ते मी कंटिन्युअसली करते. दरवर्षी मी जातेच जाते, कितीही काहीही असू दे. ह्यावर्षी पहिल्यांदा मी माहेरच्या कुळाला गेले. फार सुंदर वाटत होतं, वातावरणही छान होतं, अभिषेकसुद्धा खूप छान झाला. खूप सारी लोकं अभिषेकसाठी आली होती, व्यवस्थित झालं. आणि हे मंदिराचा बाहेरचा भाग आहे, कळस, आणि हे इतकं सुंदर काम आहे ना, आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप शांत आहे. आता आम्ही सकाळी लवकर गेलो होतो तसं मला कदाचित वाटत असेल. एक झाला, लवकर मिळाला, अभिषेक करून आता बाहेर पडलो आहे. आता निघणार जायला परत. भूक लागली, थोडा नाश्ता करून येऊया. पण छान झालं सगळं. जेजुरीला ह्या वर्षी कसं झालेलं सेम टू सेम तसंच इकडेसुद्धा. आणि जन्माला येऊन 34 वर्षामध्ये पहिल्यांदा माहेरचं कुळदैवत आले पाहायला. पण छान होता अनुभव. मागच्या वर्षी राजश्री होती, ह्या वर्षी मी आहे. तर दोघी बहिणींनी कुळदैवत पाहून आलो. आणि इथला परिसर दाखवले, इतका सुंदर आहे, एकच नंबर. आदल्या दिवशी मी 6:30 वाजता जेवले होते. सध्या मी खूप लवकर जेवते आणि त्याच्यामुळे मला भूक लागली होती, पण नाश्ता एवढा मला खायला गेलाच नाही. नॉस्टॅल्जिया आहे हे. खजाना आणि पुढारीसोबत अंकुर यायचं, जे आम्ही वाचायसाठी भांडणं करायचो, मी, राजा आणि विनू. शनिवारच्या दिवशी यायचं आहे सगळं, त्यात भरपूर गोष्टी असायच्या, काय 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 असायचं. ते पहिला कोण शाळेत नेल ते लपून ठेवायचा गाणं. होय, रिमोट शाळेत जाताना तर रिमोट लपून ठेवून जायची. रिमोट आणि अंकुर आणि एक रिमोटच्या पायात भांडणं, त्या पुरवण्या यायच्या की त्याच्यात ते अंकुर आणि हे लपून ठेवायचं कशामध्ये माहिती, गादीच्या खाली. एक तर विन्या, मी, नाहीतर राजी. वाचायला द्यायचं नाही, जेवत जेवत वाचायचं. तेव्हा मोबाईल नव्हतं, काय नव्हतं. टी व्ही बी बघायचं म्हटलं, रिमोट ज्याच्या असं टी व्ही अजून पण त्याच्यात आहे, भरपूर देतात. हे असलं वाचायला द्यायला पाहिजे आरवला. 3 पेपर असायचे रोज घरात. तरुण वर्ग, पुढारी, सकाळ. पप्पा वाचत बसायचे दिवसभर. ज्याचं त्याला आवडतं, गलीला कुत्रं रडतं, भाषेची लेणी, बोलीतील म्हणी. फक्त असा भारी वाचणार आहे मी आज. भरपूर वर्षानंतर हे समोर आलं, खजाना. घरी पोहोचेपर्यंत बरोबर 1 वाजलेला आहे आता. आणि खूप थकल्यासारखं वाटतं, कारण प्रवास खूप होतो. जवळजवळ 5.5 तासाचा गडहिंग्लजमधून प्रवास, जायचा यायचा. आणि फक्त आम्ही तिथे अभिषेक केला आणि परत लगेच निघालो. मग किती वाजता निघालेलो आम्ही, बरोबर 7:30ला निघालेलो. 1 वाजता इथे येऊन पोहोचलेलो आहे. आता जरा फ्रेश होते. नाश्ता तिथे फक्त केला, पण ते पण मला ते तिखट आणि ते तिकडची जी पद्धत थोडीशी वेगळी असते मसाल्याची, तर ते खायला गेलंच नव्हतं. भूक लागली, आता वरण भात खाणार आणि थोडासा वेळ रेस्ट घेणार आहे आणि फ्रेश होते. आले आणि जसं मी फ्रेश झाले त्याच्यानंतर झोपलीच होते मी. आरवला पण आज सुट्टी आहे, मम्मी त्यांनी पण जाऊन पोहोचली कोवाडला. आणि एवढं अंग दुखायला लागलं, कारण कंटिन्युअसली 12 तास प्रवास झाला, त्यातले 2 तास शिखर शिंगणापूरला आमचे गेले. आणि मी पहिल्यांदा बघितलं शिखर शिंगणापूर, खूप मस्त वाटत होतं. तिथला ऑरा खूप वेगळा आहे मंदिरातला, खूप मस्त, म्हणजे खूप छान वाटत होतं. आणि आता घरी आले, 2 पार्सल आले होते, ते रिसीव केले. इथे एक आहे आणि एक व्हॅक्यूम क्लीनर पण, कारण आता हे जे आहे तर ही तर सगळी धूळ बसणे, ह्या त्या गोष्टी. एक आगारोचं माझ्याकडे ऑलरेडी व्हॅक्यूम क्लीनर आहे, जे बेड क्लीन करतं. आणि पण खाच्यातून वगैरे असं क्लीन करताना असावं म्हणून मी एक मागवलं होतं, ते पण आहे. त्याचा डेमो मी नक्कीच एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आता रविवारचं कसं संध्याकाळचं ताई नसतात जेवण करणार, त्यांना सुट्टी असते. तर आता काय सांगणार होते मी, हॉलमध्ये जसं मी दाखवलं होतं की खूप जणी अजूनही माहीत नाही की हा धनश्री जे सोफा घेतला तो इतका सिम्पल का, असं काही जणांचे प्रश्न आहेत. तर तुम्हाला सांगते, हा वाटतो सिम्पल पण खूप एलिगंट दिसतो, खूप सूदिंग आणि खूप जे एक हॉलमधलं जे वातावरण आहे ना ते खूप असं काम वाटतं. त्या आईनं मला ती बल्की नको होते सोफे. आणि कसं असतं, आपला जो हॉल आहे त्या हॉलच्या दृष्टीनं सोफा निवडला होता, कारण ते बल्की जे सोफे असतात तर त्यांची लांबी जी ते रुंदी एवढी येते, मग हॉलमध्ये जागाच राहत नाही. त्यामुळे हॉल जर अजून मोठा स्पेशियस असता तर मी कदाचित
तो ऑप्शन पण निवडला असता. हा रे, चालव जा की जरा, सायकल चालून यायचं जा. काय सायकल लाव बाजूला आणि दरवाजा उघड. गाडी चालवताना असंच करणार? तो गेलेला प्रिंट आणायला. अरे मग त्याच्यामुळे आम्ही हे निवडलं. मग पहिल्यांदा काय केलेलं बघा, की हा 3 सीटर, हा एक 1 सीटर, एक पफी मागवला होता आणि तेवढ्यात बघूया म्हटलं. पण नंतर समजले की आपण आरी अरेंजमेंट करून बघितल्यानंतर अजून एक आपल्याला चेअर बसू शकते आणि त्याच्यानंतर अजून एक पफी बसू शकतो आणि अजून 2 जे साईड टेबल आहे ते बसू शकतात. तर मग इथे आता इथं एक जी खुर्ची आहे ती एक एक्स्ट्रा मागवली, जो इथला स्पेस झाला. इथे 2 पफी ठेवलेत. इथं ती क्रिसमस ट्री आहे आणि तिथं साईड टेबल आहे. इथं 3 सीटर आणि इथे परत साईड टेबल, म्हणजे इथे जर कोणी बसले चहा वगैरे दिला तर त्यांना तिकडे जायची गरज नाही. इथे टीपॉयजवळ ते इथेच ठेवू शकतात. तर असं ठेवलेलं आहे. आणि हा टीपॉय जो आहे तो आम्ही असं लांब घेतला नाही, रिझन एकच, आता इथं बघताना बघा ते खूपच स्पेस असं ऑक्युपाय होतो आणि व्यापून जातो तो परिसर पूर्ण आणि मग राऊंड असं फिरताना आवड होतं. मिळाले ना? अरे अजून पुढे जावं लागलं असतं. मिळाले ना? बघू. एवढं छोटं काय रे, पण कसं लावणार तू? मला माहिती आहे की इथं लावणार. ते त्याला अर्थक्वेकचा फोटो पाहिजे होता, जाऊन घ्या. ठीक आहे, ठेव वरती ठेवून येतं स्टडी टेबल बस. हे उचलता येतं, एकदम असं सहज उचलून जात नाही. आता खूप जोर लावावं लागतं तेव्हा कुठे उचललं जातं. तर हे पण वुडनचं आहे आणि हे जे आहे ना ते अमेरिकन वूड असं बोलतं त्याला आणि सिझनिंग केलेलं असतं, पाण्याचा अंश पूर्ण काढलेला असतो. ह्याला जे आहे ते लाईफ टाईम वॉरंटी आहे त्यांच्याकडून. आता हे जर समजा चुकून तुटलं किंवा काय झालं, सहसा तुटत नाही ते, पण एकदमच जोराचा म्हणजे एकदम जोराचा आघात झाला तर 5 वर्षाची वॉरंटी आहे आणि लाईफ टाईम यांनी ह्या लाकडाला वगैरे वॉरंटी दिलं. म्हणजे ह्याला ते काय म्हणतात त्याला, वाळवी लागणं, भुसा असलं तर तो नाही, हे प्रॉपर लाकडाचं बनलेलं आहे आणि त्यामुळे हा एक लुक खूप छान होता. आणि मला असं होतं की हॉलमध्ये खूप असं बघितल्यानंतर शांत वाटलं पाहिजे आणि एक वेगळा टच आला पाहिजे. ज्यांना ह्यातलं समजलेलं तर त्यांनी खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट दिल्या आणि बाकीच्यांना आता कसं खूप जणी नवीन जे आहे ते बघतात, त्यांचं पण ते करेक्ट आहे की नशी नवीन खूप असे होते, पण मला खरंच त्यातलं काही नको होतं. जे ह्या हॉलला सुटेल असं पाहिजे होतं, तर तसं आम्ही ते करून घेतलेलं. आणि हे पण जे आहे ना हे, तर हे काढता येतं इथून. हे बघा, हे असं हवी ती फरशी जी आहे ना, ते आकाराची कट करून मी इथे बसवू शकते, त्यामुळे हे पण उपयोगाचं आहे. आणि म्हणजे कंटाळा आला की ही फरशी बदलून आपण दुसरी बदलूया, तर ते पण आपण करू शकतो. तर असं हे आहे आणि हे असं दिसतं साईड टेबल खालून. याला खाली इथं ना हे पण आहेत, म्हणजे गॅप पण आहे इथं, व्यवस्थित सरकवता येतं, चरे वगैरे पडत नाहीत बिलकुल. ह्याला पण सेम तसंच आहे. हां, बाबांच्या रूममध्ये बसून आता मी व्लॉग जो आहे तो एंड करते. सातारा, सांगली, कोल्हापूर भावकी म्हणतात नेहमी, कारण आत्ता मी साताऱ्याच्या ज्या भागात गेले होते ना, तर आम्ही नाश्त्याला जिथं थांबलो होतो, मला आता खायला तेवढं गेलं नाही कारण रात्रीचा आदल्या दिवस प्रवासाने याच्यामुळे मला त्रास पण होत होता. पण तिथे त्यांची जी भाषा होती बोलण्याची वगैरे, तर ती आपुलकी जाणून येते. कोल्हापूरच्या भाषेत जसा रांगडेपणा असतो तसंच एक आपलंसं करणारा टोन पण असतो. मुंबईमध्ये पण मी राहिल्यानंतर मुंबईच्या पण भाषेचा एक टोन वेगळा आहे आणि ते पण जाणवतं की माणसं कशी बोलतात किंवा काय, आणि तो आपुलकीपणा. पण सातारा भागातलं पहिल्यांदा मी बघितलं, म्हणजे ते घरची माणसं समजून बोलतात. आता आम्ही ॲज अ कस्टमर म्हणून गेलो होतो, आम्हाला भूक लागली होती, पण ते ज्या पद्धतीनं आम्हाला वाढत होते ना, छोटंसंच हॉटेल होतं, पण ज्या पद्धतीनं आम्हाला वाढत होते, सांगत होते की हां भजी पण आम्ही 1 प्लेट घेतली होती, वडा सांबार मिसळ आणि चहा घेतला होता. पण ते ज्या पद्धतीनं सांगत होते, बोलत होते ना, मला फार बरं वाटत होतं. म्हणजे आपलाच जसं कोल्हापूर जसं वाटतं की मला कोल्हापूरमध्ये सिक्युअर वाटतं, मुंबईमध्ये आमच्या कांजूरमार्गमध्ये मला छान वाटतं, म्हणजे सगळं ओळखीचं आहे त्याच्यामुळे. तसंच पहिल्यांदा साताऱ्याच्या जे शिखर शिंगणापूरचं जिथं आम्ही थांबलो होतो जवळपास, तर ते भारी वाटत होतं, छान वाटत होतं. उगाच म्हणत नाहीत की भावकी म्हणून, कारण खरंच काय माहीत ते एक मला जाणवलं पर्सनली आणि भारी वाटलं ते. मस्त छान प्रवास झाला. एखाद्या देवस्थळी आपण जातो किंवा कुळधर्म जसं मी म्हटलं होतं करावा, कारण स्वामींच्या याच्यातसुद्धा मी एके ठिकाणी प्रवचन होतं की काय मला लक्षात नाही, पण तिथे सुद्धा सांगितलं होतं की आपण आपलं इष्टदेवता वेगळं असतं आणि त्याच्यानंतर आपण
पण देवाची भक्ती करतो किंवा काय, तर हे सगळं ठीक आहे. पण कुळधर्म विसरला नाही पाहिजेत. कुळदेवाला कुळदेवीला वर्षातून एकदा जाऊन आलं पाहिजेत. तुम्ही स्वतः अनुभव घ्या त्या गोष्टींचा. जर असं आपल्या आयुष्यात खूप काही असं असेल ना, आणि ज्या सगळ्या गोष्टी आपण करतोय पण त्या पूर्ण होतच नाही आहेत, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येते, आपले प्रामाणिक कष्ट आहेत, आपण प्रामाणिकपणे करतोय पण त्याला यश येत नाही, तर एकदा हे करून बघा असं मला वाटतं. आता कदाचित खूप जणांना असं पण वाटेल की काय सांगते वगैरे, पण माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, वैयक्तिक मत आहे माझं. असं मी कुणालाही सांगत नाही की तुम्ही हे कराच, पण सगळं करून थकलं असेल तर एकदा हे करून बघा. पूर्ण श्रद्धाभावाने तुम्ही तुमच्या कुळाला जा, नमस्कार करा. काही चुकलं असेल किंवा काही करायचं राहून गेलं असेल तर ते मान्य करून घ्या मनावर. कारण खूप मोठे ॲक्टर ॲक्ट्रेससुद्धा मी बघितलेले आहेत की साऊथमध्ये वगैरे, इथल्या आपल्या बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधले सुद्धा ते वर्षातून एकदा तिथे जातातच. कितीही मोठा माणूस असू द्यात, कितीही मोठा माणूस असू देत, तुम्ही बघा. आयुष्यात सगळं चांगलं व्हायचं असेल, प्रामाणिक कष्ट तर पाहिजेत, प्लस आपल्या कुलदेवतेचा आशीर्वादसुद्धा हवा. आणि प्रामाणिक कष्टांना आशीर्वाद हा मिळतोच. तर मग स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, प्रयत्न छान करत राहा, आयुष्यात यशस्वी व्हा. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा तर पूर्ण होऊ देतच, त्यासोबतच तुमचं आयुष्य अगदी आनंदी भरभराटीने भरून जाऊ देत, सगळ्यांना सुख मिळू देत आणि दुसऱ्यांविषयीसुद्धा चांगली भावना सगळ्यांच्या मनात येऊ देत. सो चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.